तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। तर आज तुम्हाला मी व्हॉट्सअपचे दोन जबरदस्त अशा अपडेट्स सांगणार आहे। सगळ्यात पहिले सांगतो हे व्हॉट्सअपचे दोन अपडेट छोटेसेच अपडेट आहेत पण सर्वात इम्पॉर्टंट असे अपडेट्स आहेत। फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पाहू नका, नाहीतर तुम्हाला हे अपडेट आहेत ते समजणार नाहीत। सगळ्यात पहिले सांगतो तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो एक जी काही अपडेट आहे ते तुम्हाला इमोजीचं जे काही अपडेट आहे ते तुम्हाला स्क्रीनवर सांगतो कशा पद्धतीतून काय आहे। आणि दुसरं जी काय एआयचं अपडेट आहे, एआयचं म्हणजे बरेचशा जणांना माहित नसेल, जसं की चॅट जीपीटीचं अपडेट आहे। जसं की तुम्ही चॅट जीपीटीचं जे काही ॲप्लिकेशन किंवा वेबसाईटवर तुम्ही पहिले जात होता, तर आता तसं न करता आता चॅट जीपीटी तुमच्या व्हॉट्सअपवर येणार आहे। कशा पद्धतीतून काय करा सगळं काय डिटेल्स मी सांगतो। एकदम छोटा व्हिडिओ आहे, फक्त आजचा व्हिडिओ जी की आहे फक्त इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला आहे। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। सगळ्यात पहिले तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता हे दोन जे अपडेट्स आलेले आहेत व्हॉट्सअपमध्ये, जर हे तुम्हाला भेटले नसतील तर व्हॉट्सअपवर तुम्ही जी काही आहे ते प्ले स्टोअर फक्त जाऊन अपडेट करा तुमचं जे व्हॉट्सअप आहे, तुम्हाला इझिली जी काही अपडेट आहे ते भेटतील। सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायचं व्हॉट्सअप आहे ते मी ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले जी काही अपडेट आहे, जसं की समजा मला बघू शकता माझं जी काही एक चॅट मी ओपन करतो। ओपन केल्यानंतर मी समजा अशा पद्धतीचा एक मेसेज पाठवलेला आहे, ओके, अशा पद्धतीने पाठवला किंवा असा एखादा मेसेज मी सेंड केला। सेंड केल्यानंतर समजा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीने मेसेज सेंड केला, त्यानंतर बघू शकता थोडंसं मी इंटरनेट ऑन करून घेतो आणि त्यानंतर समजा ह्याला मला रिप्लाय म्हणजे जसं की समजा ह्याच्यावर प्रेस केल्यानंतर इमोजीस तुम्हाला येतात बरेचसेच अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर बघू शकता, अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर इमोजीस येतात, जसं की थँक्स तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। तर आता तुम्ही इथे काय करू शकणार आहे, त्यांना जी काय अशा पद्धतीने जेव्हा प्रेस केलं समजा तुम्ही आणि यातील बघू शकता अशा पद्धतीने जर सिलेक्ट केलं तर बघू शकता जी काय ॲनिमेशन तयार होणार आहे आणि हे समोरच्या मोबाईलमध्ये सुद्धा जाणार आहे। जे की समजा तुम्हाला ह्या व्यक्तीला जर पाठवायचं असेल तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यावर प्रेस करायचं आहे आणि येथून अशा पद्धतीने ॲनिमेशन जी काय तयार होणार आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा ज्यावेळेस तो मेसेज ओपन करेल त्यावेळेस त्याला ते अशा पद्धतीने ॲनिमेशनचं भेटणार आहे। सिंपल छोटंसं अपडेट आहे पण एकदम जबरदस्त अशा पद्धतीचे अपडेट आहे। तुम्ही कुठल्याही मेसेजला अशा पद्धतीतून करू शकता। अशा पद्धतीने फक्त प्रेस करायचा आहे आणि येथून जी की 1 2 ते 3 ह्यालाच ट्राय होतो, बाकीच्याला होत नाही। जसं की बघू शकता ह्याला जर केलं तर होत नाही, पण समजा मी जर हे बघू शकता याला जर मी केलं तर ॲनिमेशन आहे ते ट्राय होत आहे। अशा पद्धतीने तुम्ही मेसेजला जी काय रिप्लाय देताना अशा पद्धतीने ॲनिमेशन्स तुम्ही क्रिएट करू शकता आणि समोरच्या मोबाईलमध्ये सुद्धा जाणार आहे। हे पहिलं अपडेट आहे। दुसरं जी काय अपडेट आहे ते तुम्हाला सांगतो, जसं की बघू शकता इथे माझ्या स्क्रीन इथे दिसत तुम्हाला चॅट जीपीटी बघू शकता, जे की व्हॉट्सअपमध्ये मी डायरेक्ट चॅट जीपीटीला ॲड करून घेतलं आहे। कसं केलं आहे ते तुम्हाला मी सांगतो। जसं की मला आता समजा जी काही ॲप्लिकेशन आहे चॅट जीपीटी ते डाउनलोड करण्याची सुद्धा काही गरज नाही आणि क्रोमवर चॅट जीपीटीच्या वेबसाईटवर पण जाण्याची काही सुद्धा गरज नाही। येथून मी डायरेक्ट रिप्लाय त्यांना करू शकतो, जी की मेसेज आहे तो करू शकतो। मला काय प्रॉब्लेम आला, जसं की यूट्यूब असं सध्या पद्धतीने लिहिलं यूट्यूब चॅनल ग्रो जर लिहिलं तर इथे मला ती काय अशा पद्धती जी की मी नुसता मेसेज जर त्यांना सेंड केला तर लगेच त्यांचा जो की रिप्लाय आहे तो मला इथे भेटून जाणार आहे। तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तो इझिली तुम्ही इथून अशा पद्धतीने सेंड करू शकता, बघू शकता अशा पद्धतीने लगेच त्यांचा रिप्लाय जो की येणार आहे। तर इथे मी काही लिहिलं यूट्यूब चॅनल अशा पद्धतीने लिहिलं, अशा पद्धतीने ग्रो लिहिलं, अशा पद्धतीने बघू शकता आणि मी हा सेंड केला। समजा मी हा सेंड केला तर लगेच त्यांचा जी काय रिप्लाय मला भेटणार, जी की चॅट जीपीटी कुठली सुद्धा वेबसाईट डाउनलोड करायची गरज नाही। ही दुसरा अपडेट आहे। समजा तुम्हाला जर आता ही चॅट जीपीटी तुमच्या व्हॉट्सअपमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने। सगळ्यात पहिले तर इथे मी एक नंबर तुम्हाला देणार आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, जो की इथे कॉन्टॅक्टमध्ये मी सेव्ह केला, जसं की चॅट जीपीटीचा हा जो की नंबर आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर तुम्हाला हा जो की नंबर आहे हा तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे। तुमच्या मोबाईलमध्ये चॅट जीपीटी अशा पद्धतीने सर्च करायचा आहे आणि डायरेक्ट जी काय व्हॉट्सअपवर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जी काय डायरेक्ट इथून व्हॉट्सअपवर तुमचे नंबर्स आहेत त्यावर तुम्ही डायरेक्ट जाणार आणि तिथून तुम्ही डायरेक्ट त्यांना मेसेज करू शकता। हे जो की तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत आहे हा हुबेहूब तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यात पहिले सेव्ह करायचा आहे। सेव्ह केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर जी काय असेल तुम्हाला इथे प्लसवर क्लिक करायचा आणि इथून चॅट जीपीटी इथे समजा तुम्ही अशा पद्धतीतून चॅट जीपीटी जी काय तुम्ही नाव कुठल्या ह्याने सेव्ह केलं ते सर्च करा, चॅट जीपीटी बघू शकता मी सर्च केलं आहे, डायरेक्ट जी की चॅट जीपीटी आहे ती तुमच्या व्हॉट्सअपमध्ये येणार आहे। हे दोनच अपडेट छोटेसे आले आहेत आणि इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत। तुम्हाला यूट्यूब विषयी काय प्रॉब्लेम आला तर चॅट जीपीटीला डायरेक्ट विचारू शकता, जे काही तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायची पेज जी काय तुमची ती थोडीशी नॉर्मली कमी होईल आणि तुम्हाला जी काय ॲप्लिकेशन कुठली असेल ती चॅट जीपीटीची ती तुम्हाला डाउनलोड करायची नाही, पहिली तर गोष्ट। दुसरी तर गोष्ट तुम्हाला सांगतो त्यांच्या वेबसाईटवर जाण्याची सुद्धा गरज नाही। हा होता आजचा व्हिडिओ, आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।